नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. स्वस्तिक चिन्ह हे मंगलतेचं प्रतीक आहे. आपण घरामध्ये किंवा उद्योगधंद्याच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी काढलं तर आपल्याला अपेक्षित लाभ नक्कीच मिळतो. जर तुमच्या जीवनात खूप दुःख, संकट आणि अडचणी असतील, तुम्हाला धनप्राप्ती होत नसेल, घरामध्ये क्लेश असेल, तर घरामध्ये सुख शांती नांदावी यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांवर हा प्रभावी उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे स्वस्तिक चिन्ह. चला याबद्दल जाणून घेऊया. मंडळी, तुम्हाला माहीतच असेल, कोणत्याही आपण शुभ कार्याच्या वेळी किंवा शुभ वेळी कोणतेही मंगल काम करताना सगळ्यात आधी स्वस्तिक चिन्ह काढतो आणि या स्वस्तिक चिन्हाची पूजा करतात. असं म्हणतात, आपण हे केल्याने आपलं मंगल कार्य निर्विघ्नपणे पार पडतं. हिंदू धर्मशास्त्रानुसार स्वस्तिक चिन्ह हे विघ्नहर्ता गणेश आणि धनाची देवता माता लक्ष्मी यांचं प्रतीक आहे. मग ज्या ठिकाणी हे स्वस्तिक असतं त्या ठिकाणी कार्य निर्विघ्नपणे पार पडतातच आणि माता लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो. अर्थात काय तर नकारात्मक ऊर्जा तिथे प्रवेश करत नाही आणि सकारात्मक ऊर्जेचाच तिथे प्रवेश होतो. गणपती बाप्पाच्या कृपेने त्या ठिकाणची, त्या वास्तूवर येणारी संकट दूर होतात आणि माता लक्ष्मीची त्या ठिकाणी, त्या वस्तूवर आपली कृपादृष्टी असते. या स्वस्तिकामध्ये असणाऱ्या 4 रेषा 4 दिशांचं प्रतिनिधित्व करतात. या 4 रेषा 4 वेदांचं सुद्धा प्रतीक आहे. सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद हे 4 वेद म्हणजे 4 रेषा आहेत. या स्वस्तिकचा जो मध्यबिंदू आहे तो भगवान श्रीहरी विष्णूंची नाभी दर्शवतो. या नाभीतूनच भगवान ब्रह्मदेव प्रकट झाले होते आणि याच ब्रह्मदेवांनी संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली आहे. मित्रांनो, हे चिन्ह ज्या ठिकाणी काढलं जातं त्या ठिकाणी शारीरिक आणि मानसिक रोगही उत्पन्न होत नाही. जर आपल्या जीवनामध्ये खूप मोठी शत्रुपीडा असेल तर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाजवळ हळदीने स्वस्तिक काढावं, जेणेकरून तुमचे शेजारी पाजारी, ऑफिसमधील इतर लोक यांचा तुम्हाला त्रास होणार नाही. त्यांच्या नकारात्मक ऊर्जेपासून तुमचं रक्षण होईल. तुमच्या घरात वास्तुदोष असतील तर तेही निघून जातील. यासाठी तुम्ही मुख्य दरवाजावर बाजारातून विकत आणून 6.5 इंचाचे साधारणतः स्वस्तिक लावावे. अनेक प्रकारचे वास्तुदोष यामुळे बरे होतात. जर घरामध्ये वारंवार जर कोणी आजारी पडत असेल तर त्यावर उपाय म्हणून आपण घराच्या मुख्य दरवाजावर कुंकू किंवा हळदीच्या मदतीनेही स्वस्तिक चिन्ह काढू शकतो. आजारी व्यक्ती त्यामुळे बरे होतात. आपल्यावर नेहमी समस्या आणि अडचणी येत असतील तर तुम्ही पंचधातूचे स्वस्तिक चिन्ह आणावे आणि त्याची प्राणप्रतिष्ठा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर करावी, जेणेकरून आपल्या सर्व अडचणी आणि समस्या दूर होतील. ज्यांना धनप्राप्ती करायची आहे, ज्यांच्या घरी गरिबी आहे आणि त्यातून त्यांना मुक्ती हवी आहे, अशांनी सुद्धा घराच्या उंबरठ्यावर दोन्ही बाजूला कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे. त्यावर एक मूठभर तांदूळ आपण ठेवायचे आहेत. त्यानंतर त्या तांदळावर एक सुपारी जी लाल रंगाच्या धाग्याने बांधली असेल ती ठेवायची आहे. या उपायाने आपल्या जीवनातील पैशासंबंधी अडचणी दूर होतात असं मानलं जातं. धन्यवाद.